We are trying to solve Mathematics Part 2 Trigonometry Practice Set 6.1 11 Sum. मराठीत सांगायचं तर त्रिकोणमितीच्या सराव संच 6.1चं 11वं गणित आपण गणित भाग 2 10वीचं घेतोय. गणित वाचून दाखवतो. सिद्ध करा. प्रूव्ह दॅट sec power 4a bracket 1 minus sin power 4a minus 2 tan square a is equal to 1. टू प्रूव्ह किंवा सिद्ध काय करायचं. सेक चतुर्थ घात ए कंसात 1 वजा साइन चतुर्थ घात ए वजा 2 टॅन वर्ग ए बरोबर 1. इथे डावी बाजू खूप मोठी आहे. द लेफ्ट साइड इज बिग and the right side is very small, that is 1. Let us try what to do. First of all, we will open up the bracket. We will multiply this into this and this into this and let us see what it comes to. Right? आपण पहिल्यांदा काय करूया. sec 4a नी आतमध्ये कंसात गुणून टाकू आणि काय पुढे tan वर्ग a येत आहे ते येऊ दे. ते तसंच लिहू 2 tan वर्ग a आणि काय होतंय ते पाहूया. कारण दुसरं काहीच करण्याजोगं नाही आहे. कंस उघडल्याशिवाय आपल्याला 1 पर्यंत जाता येणार नाही ते तर निश्चित आहे. वी कॅनॉट रीच 1 अनलेस वी ओपन अप द ब्रॅकेट फर्स्ट. सो मल्टिप्लाइंग द आउटसाइड फिगर इनटू द ब्रॅकेट. बाहेरच्या पदाने आतल्या दोन्ही पदांना गुणून पहिल्यांदा लिहायचं LHS लेफ्ट हँड साइड किंवा डावी बाजू बरोबर डावी बाजू पहिल्यांदा लिहून घेऊया. लेट अस राइट डाउन दॅट फर्स्ट द क्वेश्चन पार्ट. sec 4a bracket 1 minus sin 4a minus 2 tan square a. This is left side that we have written. डावी बाजू sec चतुर्थ घात a कंसात 1 वजा sin चतुर्थ घात a वजा tan वर्ग a ही डावी बाजू लिहून घेतली. इक्वल टू बरोबर मल्टिप्लाइंग दॅट इनसाइड ब्रॅकेट मध्ये गुण ब्रॅकेट काढून टाकायचा. यू हॅव टू रिमूव्ह ब्रॅकेट. 1 sec 4th power a वजा मायनस sec 4th power a इंटू sin 4th power a minus 2 tan square a. काय झालं. सेक चतुर्थ घात ए नी 1 ला गुणलं. सेक चतुर्थ घात ए नी साइन चतुर्थ घात ए ला गुणलं आणि ते लिहून टाकलं. नाउ वी विल कन्वर्ट इट इनटू बेसिक रेशोज. याला आपण मूळ मूळ गुणोत्तरांमध्ये बदलूया. सेक म्हणजे कॉस. सेक इज कॉस. सो cos 4a plus minus 1 upon cos 4a into sin 4th power a minus 2 tan square a. काय केलं आपण. फक्त सेक चतुर्थ घात ए च कॉस चतुर्थ घात ए लिहिलं. आता ते एका खाली एक लिहू. ठीक आहे बघूया. 1 अपॉन cos 4 power 4a मायनस sin 4 power a upon cos 4 power a minus 2 tan square a. cos चतुर्थ घात a तसाच ठेवला. हे फक्त याच्या खाली लिहून पुन्हा लिहिलं 2 tan वर्ग a बरोबर. आता ह्यातनं आपल्याला tan चतुर्थ घात a मिळाला बरोबर. मग ते आपण पुढच्या स्टेपला लिहू. We will write that as tan 4th power a, this expression, so that the denominator will be only first term will be having the denominator. फक्त पहिल्या पदाला छेदात संख्या राहील. आणि आता पुढचं बघूया काय होतंय ते. हे तसंच लिहूया. कदाचित आपल्याला कॉस्ट परत सेक करावा लागेल. वी मे हॅव टू चेंज इट इनटू sec 4a अगेन. लेट अस सी व्हॉट हॅपन्स. Unless we ought to
आपल्याला जर करावंच लागत असेल तरच करायचं, नाही तर करण्याची जरूर नाही. इफ वी ऑट टू चेंज देन ओनली विल चेंज -2 tan square a. राईट. आता sec we have sec and tan relationship. 1 plus tan square theta equal to sec square theta. This we have. So we have to change this into sec and then we will get all tan here, and then only we can get whether one will be obtained or not, that we will decide thereafter. आपल्याला नंतर करता येईल की ते मिळताय की नाही मिळताय. So I will again write, पुन्हा लिहितो मी sec 4a वजा tan power 4a -2 tan square a. sec चतुर्थ घात a वजा tan चतुर्थ घात a वजा 2 tan वर्ग a. बरोबर. आता हे आपण वर्ग स्वरूपात लिहू. लेट अस राईट इट इन स्क्वेअर फॉर्म. sec square a चा वर्ग, सेक वर्ग a चा वर्ग वजा tan वर्ग a चा वर्ग वजा 2 tan वर्ग a. या पद्धतीने लिहिलं. बरोबर. आता हे सेकला आपण टॅन मध्ये बदलून टाकू. नाही, सेकला टॅन मध्ये बदलून चालणार नाही आपल्याला. आपण आयडेंटिटी काय आहे ते बघू किंवा नित्य समानता काय आहे ते बघूया. 1 plus tan square theta is equal to sec square theta. दिस इज द आयडेंटिटी. नित्य समानता ही आहे. आपल्याला इथे 2 tan square वजा आले पाहिजेत आणि सगळ्याचं एक उत्तर आलं पाहिजे. म्हणजे इट शुड बी लाईक sec square theta वजा tan square theta. हे असं यायला पाहिजे, तरच आपल्याला एक मिळणार आहे. बरोबर. मग आता हा सेक आणि टॅनचा वर्ग आहे का, तर ते आपण बघूया. सेक थीटा अधिक टॅन थीटा, नाही वजा टॅन थीटा, कारण वजा आणायचा आहे. वजा टॅन थीटाचा वर्ग म्हणजे काय येणार, सेक वर्ग थीटा वजा 2 सेक थीटा टॅन थीटा अधिक टॅन वर्ग थीटा. सो वी डोंट हॅव टॅन स्क्वेअर थीटा हिअर. टॅन स्क्वेअर ए आपल्याकडे नाही आहे. 2 टॅन आहे पण ते आपल्याला उपयोगाचं नाही. त्यामुळे आपल्याला ह्या सेकचंच टॅन करावा लागेल. परहॅप्स वी विल हॅव टू चेंज इट टू टॅन सेक. लेट अस सी व्हॉट विल कम. So this will be, if 1 plus tan square theta is equal to sec square theta. ही नित्य समानता आपल्याला वापरायची, ती आधीच लिहून ठेवली. आणि इथे लिहिलं 1 अधिक टॅन वर्ग थीटा कंसाचा वर्ग, बरोबर, वजा टॅन वर्ग थीटा, थीटा नाही ए कंसाचा वर्ग वजा 2 टॅन वर्ग थीटा. बरोबर. 1 अधिक टॅन वर्ग ए कंसाचा वर्ग आणि टॅन वर्ग ए. आता हे आपल्याला इथे नित्य समानता, इथे आयडेंटिटी लिहून टाकू. 1 प्लस टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू सेक स्क्वेअर ए या नित्य समानतेनुसार. किंवा आयडेंटिटी, as per the identity this that we have written there. And now we will go on the right side of the board so that we can do this. So 1 plus tan square theta will, square of that will expand. So what it will come, 1 plus
tan 4 theta, tan power 4 theta, theta a, it is a, plus 2 tan a square plus b square plus 2ab, a वर्ग अधिक b वर्ग अधिक 2ab हे आपण लिहिलं, वजा tan चतुर्थ घात a, हा पण वर्ग केला, वी हॅव स्क्वेअर्ड दिस ऑल्सो, अँड देन मायनस 2 tan a, tan square a, here tan square because it is power 4. बघा आपोआप सगळं कॅन्सल होणार आहे आणि आपल्याला एकच उरणार आहे. So what we changed here, that came to our favor. So this will go because of the opposite signs, this will go because of the opposite signs. विरुद्ध चिन्ह असल्यामुळे हे आणि हे निघून जाईल, हे आणि हे निरसन करेल एकमेकांचं आणि उत्तर एक येईल आणि त्याच्या म्हणून इज इक्वल टू RHS किंवा राईट हँड साइड. बघा दोन्ही माध्यमांमधनं, इंग्रजी माध्यमातनं आणि मराठी माध्यमातनं एकाच वेळी मी सोडवून दाखवलेलं आहे. इंग्रजी माध्यमांच्या मुलांची थोडीशी विनंती होती की तुम्ही इंग्लिशमध्ये सुद्धा घ्या, त्यामुळे आता काही व्हिडिओ मी इंग्लिशमध्ये घेणार आहे, जी कठीण अशी गणितं असतील ती त्याची, आणि नेहमी आपलं मराठीच माध्यम चालतं. आता चॅनलला सबस्क्राईब करणं, लाईक करणं, बेल आयकॉन प्रेस करणं आणि तुमच्या मित्रांना सांगणं, इंग्लिश माध्यमाच्या मित्रांनाही सांगा की सर इंग्रजीत सुद्धा थोडंसं घेतील, तुम्हाला जो पाहिजे तो व्हिडिओ तुम्ही कळवा, तेवढा आपण इंग्रजीमध्ये घेऊन दाखवू, म्हणजे तुम्हाला इंग्रजी माध्यमाच्या मुलांनाही या चॅनलचा उपयोग होऊ शकेल.